गुड मॉर्निंग. सकाळचे 8 वाजत आहेत, म्हणजे 5:30 वाजून गेले आहेत. 5:33 झालं आहे. याच्यामध्ये काय माहिती का, उलटच दिसत आहे आता हे. तर मी पाहू शकता 5:34 झाले आहे. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे की मी दिवसभर काय काय काम करते. कारण सांगेल पुढं, हळूहळू सांगेल पुढं. कारण आता सकाळ झाली आहे, तर सकाळ सकाळ मूड खराब नाही करून घ्यायचा, तर सांगेल तुम्हाला. तर शेवटपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू बघा. तुम्हाला मी दाखवणार आहे आजचं माझं रुटीन काय काय असतं, मी काय काम करते. आणि आता शाळा चालू झाली आहे, तर मुलाचा टिफिन लवकर तयार करावा लागतो, त्यामुळं लवकर उठावं लागतं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, न स्किप करता. होऊ शकता सकाळचं वातावरण आमच्या इकडलं कसं आहे समजा, तर पक्ष्यांचा किलबिलाट येत आहे. आणि मी आता हे अंगण झाडून घेत आहे. होऊ शकता अंगण झाडून घेणार आहे मी आता, आणि इथून माझ्या कामाला सुरुवात होत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता मी गवारणी करत आहे, कारण मुलाला टिफिनसाठी, म्हणजे टिफिन द्यायचा आहे ना, तर त्याच्यासाठी मी गवार आता नीट करून घेत आहे. आणि मी जे आज दिवसभर जे काही काम करते त्याचं पूर्ण व्लॉग तयार करणार आहे. हे जे मी एक काम आज दाखवत आहे व्हिडिओ, तुम्ही असं समजू नका की व्हिडिओ पुरतं करत आहे काम. तर हे माझं रोजचं डेली रुटीन असतं. कारण माझ्या घरात काही कोण नाही काम करू लागायला मला सासू वगैरे असं कोणी काही मदत करू लागत नाही. मी एकटी स्वतः सगळं घरातलं काम करते. आमचं 4 जणांचा परिवार आहे, तर एकटीच ते मी आहे घरामधली जी की काम करत आहे. मुलाला सांभाळत घरातलं काम करत माझ्या कला जोपासत असते मी, आणि नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत असते. पण काही लोक असतात, तेच सांगेल शेवटपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू बघा, सांगेल पुढं. तर मी आता बाहेरचं अंगण वगैरे झाडून घेतलं आहे. तर सगळी तयारी करून ठेवावं लागते त्याला, त्याचा स्कूलचा टायमिंग असतो. सांगेल पुढं सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करेल मी. कारण आता यूट्यूब फॅमिली माझ्या फॅमिलीचा भाग झाली आहे. तर सगळ्या गोष्टी आता मी तुमच्यासोबत शेअर करत चालणार आहे हळूहळू. आणि मी पण आता डेली रुटीनचे व्लॉग बनवणार आहे. मी का दाखवत नाही की मी हे काम करते, ते काम करते, घरातलं काहीच दाखवत नाही मी. कारण कसं, मला तेवढा टाईम नसतो व्हिडिओ शूट करायला, आणि माझ्याकडे तर स्टँड नाही. मोबाईल मलाच मग पकडावा लागतो, त्यामुळे खूप अडचण येते व्हिडिओ बनवण्यासाठी. तर आता हा मी मोबाईल विटेच्या पाठीमागं ठेवला आहे, वीट ठेवली आहे मोबाईलच्या पाठीमागं, आणि ठेवला आहे एका जागेवर. खूप साऱ्या अडचणी येतात, पण कसं आहे, आयुष्य जगताना अडचणी तर ह्या येणारच आहेत. पण त्या अडचणीला मात करून मला पुढं जायचं आहे, आणि मी दाखवणारच आहे पुढं काय काय दिवसभर कसं असतं माझ्या पाठीमागं काय काय काम असतं ते दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू बघा. भेटू थोड्या वेळानं. आता माझं स्नान झालेलं आहे, तर आता स्वयंपाकाला लागूया.
तर पाठीमाग पाहू शकता किती वाजले आहेत. याच्यात पण हे पण उलटच दिसत आहे. एक मिनिट थांबा, मी बॅक कॅमेरा करून दाखव. आत्ता झाले आहेत 6:45. मी उठले होते 5:34ला. तुम्हाला दाखवलं होतं त्यावेळेस, पण ते मोबाईलमध्ये उलटं दिसत होतं. तर चला आता आपण स्वयंपाक बनवून घेऊया. इकडे बघू शकतात गवारची भाजी बनवत आहे, सुकी भाजी बनवत आहे गवारीची. त्यासाठी पहिल्यांदा गवार मस्त अशी भाजून घेते. तुम्ही कशी बनवता गवारची भाजी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हॅलो फ्रेंड्स, हा पाहू शकता याच्यावर किती इथं पसारा पडलेला आहे. तर आता हे सगळं मी क्लीन करून घेते, आवरून घेते हा पसारा. हे पाहू शकता फ्रेंड्स, इथला आता मी आवरला आहे. आता हे किती वेळ असंच राहतं हे माहीत नाही मला. तुम्ही पाहू शकता हे मी आवरला आहे. देवपूजा वगैरे झाली आहे माझी करून. आणि देवपूजा करताना दुर्गाने एक आगाऊ काम केलं आहे, ते तुम्हाला दाखवते मी. तुम्ही इकडे पाहू शकता, हे पाहू शकता, हे असं सगळं तिनं पसारा करून ठेवलं आहे. तेल सांडलं आहे तिनं. तर आता मला हे ना फरशी धुवून घ्यावी लागणार आहे, घासून घ्यावी लागणार आहे. पाहू शकता एवढं सगळं तेल तिनं सांडलं आहे. तर हे दिवसभर माझं चालूच असतं. मुलं मला त्रास देत असतात. हे काहीच नाही, थांबा, हे तेल सांडलं इथं आहे. आणि पुढे मी व्हिडिओ दाखवेलच तुम्हाला आणखीन काय आगाऊ काम करतात ते. आता कपडे धुत आहे आणि खूप सारे कपडे पडलेले आहेत. मी ते दाखवत आहे. का दाखवत आहे की परत लोकांना असं वाटेल की नाही का कोणीतरी धुवू लागला असेल. पण माझ्या घरात कोणी नाही मला मदत करू लागला, मी एकटीच आहे. आणि हे लोकांना जे बोलतात ना लोक की हिला काही काम नसतं, 24 तास मोबाईल घेऊन बसते हातात, त्या लोकांना माहिती आहे की माझ्या घरात कोण काय म्हणजे कोण नाही काम करायला. तर थांबा मी तुम्हाला दाखवते. एवढे कपडे धुवून झाले आहेत, मीच धुत आहे. आणि आता हे कपडे, एवढे सारे कपडे आहेत आणखीन. आता कपडे धुवून झाले आहेत. किती सारे कपडे आहेत बघा. ही किती मोठी बकेट आहे, खूप मोठी बकेट आहे. आणि आता वाजले आहेत 9:30 वाजले आहेत. आणि तुम्ही पाहू शकता मुलाला युनिफॉर्म सापडत नव्हता त्याचा, म्हणून त्यानं किती गोंधळ घालून ठेवला आहे बघा. ही इकडे बघा, हे एवढं काम वाढवून ठेवलं आहे मला. तुम्हाला मी म्हणलं ना मगाशी, तर मुलं मला खूप त्रास देतात. हे बघू शकता तुम्ही, हे कसा पसारा करून ठेवला आहे. हे सगळं आवरावं लागतं. ही मुलं असेच पसारा करतात. तर आता ते कपडे वाळू टाकते आणि ते सगळ्या कपड्याच्या घड्या घालून व्यवस्थित करून घेते. दम भरत आहे, एवढे सारे कपडे धुवून आले आहे. तुम्ही पाहू शकता. हात पण एवढं म्हणजे काम करते हो, मी काम करत नाही असं नाही, काम करते. पण थांबा, मी तुम्हाला नंतर आणखीन पुढं सांगणार आहे. एकच व्हिडिओ नसणार आहे, हे माझे 2 भाग असणार आहेत व्हिडिओचे. कारण एका व्हिडिओमध्ये एवढे सारे होणार नाही, खूप मोठा मग व्हिडिओ होईल. तर व्हिडिओ मोठा न करता मी 2 भागामध्ये हा व्हिडिओ बनवत आहे. तर तुम्ही पुढं पाहू शकता. आणखीन भांडे घासायचे आहेत, ते कपडे व्यवस्थित घड्या घालून ठेवायचे आहेत. तर चला मग कपडे आता वाळून टाकून येते. ते घासलेले भांडे आहेत. आता हे मी रॅकला अडकून घेत आहे, कारण मला आता दुसरी भांडे घासायचे आहेत. तर शेवटपर्यंत बघा व्हिडिओ. एवढी भांडी आहेत घासायची, तर हे पटकन घासून घेते मी. इकडं पाणी घेतलं आहे भांडे धुवायला. तर आता पटशीर हे सगळं घेते घासून. भांडे घासून झालेली आहेत, आता धुवायचे बाकी आहेत, ते तुम्हाला दाखवत आहे. माझ्याकडे स्टँड नाही मोबाईल एका जागेवर ठेवून असं दाखवण्यासाठी. तर काही लोकांना परत वाटेल की हे म्हणजे असं बोलतच आहे, नुसतं काही दाखवत नाही करताना काम. त्यामुळं तर तुम्ही इकडं पाहू शकता. आता काय हे अंधारात व्यवस्थित दिसत नाही, पण बॅक कॅमेरा करून दाखवते तुम्हाला. भांडे घासून झाले आहेत, आता धुवायची बाकी आहेत, धुवून घेते पटकन. आहेत भांडे घासून. रोज एवढे भांडे जाळी भरून पडतात मला घासण्यासाठी. भांडे घासून झालेले आहेत. आता मी ते मुलाने कपडे सगळे विस्कटलेले आहेत, त्याच्या घड्या घालून व्यवस्थित ते ठेवून घेत आहे. माझ्याकडे स्टँड नसल्यामुळे मी तुम्हाला असं म्हणजे दाखवत आहे बॅक कॅमेरा करून. हातानेच मला म्हणजे मी एकटीच आहे, कोणी धरायला पण नाही दुसरं कॅमेरा. कारण मुलगा स्कूलला गेला आहे, मिस्टर
कामाला गेले आहेत रिक्षावर आणि दुर्गा तर आपली छोटीशीच आहे. तिनं आता झोपली आहे. तिनं झोपली आहे तोपर्यंत मी पटपट सगळे कामं करून घेत असते. आणि तुम्ही पाहू शकता पाठीमागे घड्याळामध्ये किती वाजत आहेत. 1 मिनिट तुम्हाला दाखवते बॅक कॅमेरा करून. आता 10 वाजून 7-8 मिनटं झाली आहेत. 9:30 वाजता मी कपडे धुत होते आणि आता भांडे घासून झाले आहेत. खूप फास्ट काम करत असते कारण दुर्गा उठली का काहीच काम करू देत नाही मला तिनं खूप त्रास देत असते. त्यामुळे मी पटपट काम करून घेत असते. पाठीमागं तुम्हाला दिसत असेल ते जाळीची भांडी घासलेली आणि ती आमची बाहेरची रूम आहे. बाहेर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे. ती व्यवस्थित रूम करून घेतली आहे. तिथंच मी कपडे भांडे वगैरे करत असते आणि सामान वगैरे तिथं बाहेर ठेवलेलं आहे थोडंफार. तर चला आता पुढच्या कामाला लागूया. चालू आहे आवरायला, थोडंसं राहिलं आहे. तर तुम्ही पाहू शकता आहे कसा घाम येत आहे. कारण ही आमची रूम जी आहे ती असं खुजी आहे, उंच नाही वरी. आणि या मातीच्या भिंती आहेत आणि याला वरनं परत गिलावा करून घेतला आहे. तर चला दाखवते तुम्हाला कुठपर्यंत आलं आहे ते. अंधार दिसेल तुम्हाला सर्वांना. तर हे कपडे मी पाहू शकता ठेवले आहेत. असं दाखवता येणार नाही, बॅक कॅमेरा करूनच दाखवावं लागणार आहे कारण खूप अंधार दिसत आहे. तर मी तुम्हाला दाखवते. इथला पसारा आवरून झाला आहे, हे पाहू शकता तुम्ही. असं ठेवलं आहे. हे वरनं परत व्हाईट कलरचं बेडशीट टाकलं आहे त्या रॅकवर, झाकून पूर्ण पॅक केलं आहे. आवरून झालेलं आहे कपड्याचं. तर आता जे मग घासून ठेवले होते भांडे ते आता रॅकला अडकवून घेते कारण लगेच उचलून आणले नव्हते आतमध्ये कारण ते भांड्याचं पाणी गळतं मग सगळ्या फरशीवर ओलं होतं. त्यासाठी आता भांडे लावून घेते. असं व्यवस्थित एका जागेवर जर कॅमेरा इथं पण बसत नाही, असं हे दिसत पण नाही बरं का, व्यवस्थित दिसणार पण नाही. ठेवला असता एका जागेवर. पण चला पटकन लावून घेते भांडे आणि मग तुम्हाला दाखवते मी कसे लावले आहेत भांडे. जे भांडे लावून झालेले आहेत तर बघा मी या प्रकारे भांडे ठेवत असते. खरं तर भांडे एवढ्या रॅकवरती बसत नाहीत माझ्या कारण मी एकात एक घालून ठेवले आहेत. तर या साईडला या माझ्या भरण्या आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि जागा पुरत नाही म्हणून इकडं वरती आणखीन थोडेसे भांडे ठेवले आहेत. पातेले वगैरे एकात एक घालून ठेवले आहेत. तर एवढेच भांडे नाहीत, आणखीन भरपूर भांडे आहेत. मला आवड आहे नवीन काही दिसलं की भांडे घ्यायची. तर या प्रकारे आता ठेवलं आहे. तर हे सगळं असंच नाही राहत. ज्यावेळेस दादू घरी येतो स्कूलमधनं त्यावेळेस असं व्यवस्थित घर राहतच नाही कारण त्याचं चालूच असतं पसारा करायचं, काहीतरी काढायचं, खेळत बसायचं झालेले आहेत. हे असंच व्यवस्थित राहत नाही. आता 11:15 वाजले आहेत. तर तो 3 वाजता येतो स्कूलमधनं. तो स्कूलमधनं आला का मग त्याचं चालूच असतं. आणि आता राहिला आहे गॅस पुसायचा. तर हा गॅस पुसायचा राहिला आहे माझा. सकाळी चपाती आणि सुकी भाजी बनवली होती गवारची. तर आता मला वरण आणि भात बनवायचा आहे. तर हे पुसून घेते आधी किचन ओटा आणि नंतर मग भात आणि वरण लावेल. आणि पिऊन घेते गॅस पुसायच्या आधी कारण इतकं सारं काम केलं आहे आणि मी जरा पण पाणी पिले नाही. हे माझं रोजचं असतं, डेली असतं कारण दुर्गा झोपलेली आहे. तिनं उठायच्या आधी मला सगळे कामं आटपायचे असतात. तिनं आज झोपली आहे, मला काम करू देत आहे. नाहीतर रोज तिचं कधी झोपते कधी मग मला त्रास देते. माझं दिवसभर हे चालूच असतं माझं काम. पण थोडंसं थांबा, पाणी पिऊन घेते. फायनली माझा गॅस पुसून झालेला आहे. फायनली आता माझं काम झालेलं आहे आणि आमची दुर्गा पण उठली आहे. आता वाजले आहेत 11:30. तर आता तुम्ही विचार करा, पहाटे 5:33 पासनं आत्तापर्यंत माझ्या पाठीमागं म्हणजे मी काम करत होते. तुम्हाला मी आता परत नंतर कधी असं नाही का
तुम्हाला वाटेल की एक दिवसच हे काम केलं, व्हिडिओसाठी केलं असेल, व्हिडिओ दाखवण्यासाठी. जर तुम्हाला वाटत असेल की मी रोज माझं डेली रुटीन शेअर करावं, तर ते कमेंटमध्ये पण सांगा मला. मी माझं रोजचं डेली रुटीन तुम्हाला दाखवत जाईल जेवढं शक्य होईल तेवढं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मुलगी रडत आहे, बोलू पण देत नाही, त्यामुळं बाय बाय सर्वांना.